सकाळ कितीही प्रसन्न वाटत असली ना तरी चहाशिवाय सकाळची सुरुवात नाही होत। त्याच्यासाठी आधी मी चहा करून घेते, मग मस्त अशी माझी आवडती गाणी टी व्हीला लावून घरातली कामं आवरायला घेते। आणि आज सकाळी सोफ्यावरची बेडशीट धुवून घेतली होती, म्हणून नवीन बेडशीट काढण्यासाठी सोफा ओढायला घेतला तर तो काही आमच्याने जमत नव्हता, एकदम जाम बसला होता तो। पण माझ्याच चुकीने, जाऊ दे, या अशा छोट्या मोठ्या चुका दिवसातून 2-3 वेळा तरी होतच असतात माझ्याकडून, काय करणार। असो, आता सकाळी सकाळी जर जास्त कामं केली असतील तर असं होतं की आपल्याला भूक पण जरा लवकर लागते, आणि मग त्याच्यासाठी एक छोटीशी पोटपूजा करावी म्हणून मी आणि जीवन मोसंबी खायला बसलो। जेवढं हे फळ खायला मजा येते ना तेवढं सोडायला कंटाळा येतो। असं पण जीवनला सर्व फळांची चव समजली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आम्ही नवीन नवीन फळ देत असतो। आता इथे तो फळ एन्जॉय करतोय तर मी रात्रीचे मोदक उरले होते ते खाऊन घेते। शिळ्या मोदकांची चव खूप वेगळीच लागते। आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी। आज मसूरची आमटी आणि सुरणाची भाजी असा बेत ठरला होता। आज जीवनसाठी पण हेच जेवण होतं, त्याला हळूहळू तिखट खायची सवय झाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी वेगळं असं काही नाही गेलं। आतापासूनच जर आपण मुलांना ना हळूहळू तिखट खायची किंवा वेगवेगळ्या भाज्यांची जर सवय केली ना तर ते पुढे जाऊन खायला सुरुवात करतील, नाहीतर मग आहेच। असो, आता ही सुरणाची भाजी साफ करायची होती, त्यासाठी हाताला तेल लावून घेतले, कारण भाजी साफ करताना हाताला खाज उठते। तशी ही भाजी ना आमच्या घरी महिन्यातून 2-3 वेळा तरी होतच असते, कारण ही भाजी पोटाच्या पचनाचा काही त्रास होत असतील त्यासाठी फायदेशीर आहे। तर आता ही भाजी मी साफ करून घेते, मग फोडणीला घालते, कारण की ही भाजी शिजायला थोडीशी वेळ लागते। आणि ह्यामध्ये ना जास्त असे कोकम वगैरे टाकले ना तर भाजी खूप छान येते, एकदम अशी म्हणजे नॉनव्हेजला पण टप अशी ही भाजी आहे। तर पहिली मला नाही आवडायची खायला, पण आता सासरी येऊन मी इथे खायला लागली आणि खूप छान लागतात। आणि भाजी नाही करायची असेल तुम्ही याचे कापं पण करू शकता, कापं पण खूपच छान लागतात। तर चला, असो, इथे माझे आता जेवण पण थोड्या वेळात रेडी होईल आणि नंतर मग काय आहेच आपली घरातली बाकीची कामं पण। आणि ती बघू शकता माझं जेवण रेडी झालं आहे, आम्ही जेवून घेतो आणि आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।